मोपा वाठारांत गेले 2 ते 3 दीस धुमाकूळ घालपी 10 वर्सांचो ओंकार ह्या हत्तीन वन खात्याचे अधिकारी आणि लोकांची अक्षरशः न्हीद उडयल्ली। नेतार्डे वाठारांतल्यान हो हत्ती गोंयांत आयिल्लो उपरांत तोडशे गांवांत तो लोकांक दिशिल्ल्याचें समजता। यान पयलीं अशेंच एक फावट ह्या हत्तीन गोंयांत येवन खंय धुमाकूळ घाल्लो, जाका लागून आजून लोकांच्या मनांत भिरांत आसा। मात अशें आसतनाच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी जे प्रयत्न त्या हत्तीक परत धाडपाक केल्ले ते उपेगाक आयले आणि अखेरेक ह्या हत्तीन परतीची वाट धरली अशें समजता। ह्या वेळार ताणें लोकांच्या बागायतींनी वचून केळीच्या झाडांचेर ताव मारलो। मात हो हत्ती परत येत जाल्यार असो प्रश्न सद्याक थळाव्यांक पडिल्लो आसा। ओंकार एक रवली हो आमचो ओंकार, हे आमचे पब्लिक, हे फकीर पाट्या वयले, हे आमचे फकीर पाट्या वयले पब्लिक। अली खंय अली कोण दाखय, हो आमचो अली, हे फकीर पाट्या वयले पब्लिक। हा हो विका वडो, हे ग्रामस्थ गावातले आमचे आणि आमच्याकडे गणेश जिल्ह्याला आणि हो आमचो ओंकार। जागा सपाटीकरण केलेलं असं, मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण केलेलं असं, त्यामुळे ही जनावरं माणसाच्या गावाने घुसपाचे प्रयत्न करतात, कारण त्यांना रावपाक सुवात नसल्यामुळे। तरी गव्हर्नमेंटान यांची एक तरतूद करपाची की रिझर्व फॉरेस्ट आसा त्या फॉरेस्टात व्हरून त्यांना तैनात करपाची गरज आसा। आणि ह्यो जो हत्ती आसा ह्यो दोडामार्ग तालुक्यातून आमच्या गोंयान येयल्लो आसा, कारण ह्याच्या पयलीं तेणी मोरल्या केरी एका मनशाक चिरडलेलो आसा आणि ह्याच हत्तीन, ह्या हत्तीचे वय आसा 10 वर्सां आणि तो एकदा जर उद्रेक जालो तेचो तर तो कोणाक आयकना, अशी धोक्याची पातळीचेर ह्यो चल्लेलो हत्ती आसा। जरी तेणे आता 2-4 दिवसाक आमकां कांय त्रास केलो नसत तर ह्याच्या फुडें आमी कांय सांगू शकना। पण माझ्या पद्धतीप्रमाणे आणि माहितीप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट योग्य दिशेन आपली पावलां टेललेली आसात, योग्य दिशेन ते बंदोबस्त करतात। ते आता 4 दीस फॉरेस्ट माणसं सगळे आसात आणि स्थानिक लोक त्यांना सहकार्य करतात। पण आमचे जे वनमंत्री असतात विश्वजित राणे, हे मोठो डिस्टन्स ना 40 किलोमीटराचो डिस्टन्स आसा त्यांच्या मंत्रालयापासून हायपर्यंत, त्यामुळे त्यांच्यानी ताबडतोब ती खबरदारी घेऊन आपली मोठे पथक येत हत्ती धरपाचे तैनात करून ते धाडपाची गरज आसा। कारण ह्यो हत्ती जस्ट हायवेक टेकून आसा आणि हायवेच्या बाजूक सगळे गाव आसात बारीक सारीक, ह्यो जर खंय घुसात तर गांवान जाल्यार मनुष्य हानी जावं शकता, नुकसान जावं शकता। हेचेर आजच्या दिसा भितर हेचेर तोडगो काडपाची गरज आसा की तो कशा पद्दतीन आमी तेका बंदोबस्त करतले असो। आणि स्थानिक लोकय सहकार्याक भरपूर आसात, फॉरेस्ट डिपार्टमेंट योग्य तरेन काम करतात, त्यांच्यानी कांयच आपल्याक कमी ठेवू ना। आमचो काल गोव्याचो सरपंच मोपा हत्ती असलो तेन्ना त्यांच्या बरोबर असलो तैनात आणि तो काल संपूर्ण दिवस मोपात तट उगून असलेलो। त्याने एक व्हिडिओ तयार केल्लो लोकांका की तुम्ही जागरूक राहा म्हणून, कारण तुमकां धोको आसा म्हणून। तर हांव माझ्या माध्यमातून या तोरशा ग्रामपंचायत किंवा उगवे पंचायत येणाऱ्या सगळ्या नागरिकांक आव्हान करता की ह्यो हत्ती आमच्या इलाक्यात इल्लेलो आसा तोरशात, त्याला सगळ्या नागरिकांनी आपले घरां किंवा आपापली भुरगीं आसात तांकां सेफ्टी दवरपाची गरज आसा। आणि काळाची पाळो ओळखून तेंच्यांनी संपूर्ण दीस रात जागरूक रावपाची गरज आसा आणि आपल्या घराचे लायटी पेटोवन दवरपाची गरज आसा, कारण रातचे लायटी पेटले आसात जाल्यार ते हत्ती ते घरा कडेन पावनात, काळोख असले ते पावतात, तेका त्या दृश्टीन पावलं उचलपाची आसात। सरकाराक हांव विनंती करता की सगळ्या तोरशे ग्रामस्थांच्या वतीन की तेंच्यांनी योग्य तो निर्णय घेवन त्या हत्तीचो बंदोबस्त करपाची गरज आसा आणि ह्या लोकांक दिलासो दिवपाचो गरज आसा। 4 दिसांपासून हत्ती ह्या एरियेत धुमाकूळ घालिता आणि तो महाराष्ट्रासून त्याच्या जंगलातसून तो हांगासर भरकटलेलो आहा आणि तो वयाने ल्हान असल्या कारणान तितको उपद्रवी ना तो, अशें गेल्या 3-4 दिसांपासून दिश्टी पडलें। हे आमचे सुदैव म्हणटा। तोच जर हत्ती जर मोठो असलेलो तर तो ह्या एरियेत धुमाकूळ घालूंक शकता। तरी पूण हांव तुमच्या ह्या माध्यमातून तुम्ही आता उल्लेख केले, हे गेल्या 20-25 वर्सांपासून सगळे चौफेर हे जे विकासाची कामां चलत आहा सगळ्या महाराष्ट्रात म्हणा गोंयांत म्हणा, ताका लागून ऑफकोर्स रानां कमी जाल्लीं आहा आणि तेचेच हे परिणाम आहा। हे जसे महाराष्ट्रात दिश्टी पडटा तसे आमच्या गोंयांतय तशेंच दिश्टी पडटा। पूण हो हत्ती जो आहा तो महाराष्ट्रासून येतलो आहा, तर थंय कितें तरी भयंकर हानी जाल्ली आहा, ताकाच लागून तो कळपासून सुटलेलो आहा। पूण
हांव ह्या माध्यमातून सरकारा सगळ्याक सांगूंक सोदता की गेले 3-4 दिसांपासून आम्ही पळयता आमचे मनीस आमचे वनरक्षक आहात ते सगळे आपली टीम घेऊन ग्रामस्थ सगळे हुसकावून ताका महाराष्ट्रात लायलो. पूण आमचे त्या पळय आमचे सरपंच मुख्याचे सरपंचान नेतृत्व केलें सगळ्या लोकांचे आमचे सुबोध महाले. पूण 3-4 तासांत तो परत येयलो. हेचें कारण म्हटल्यार त्या सायडीन ताका गंडेल लावन आनी काय लावन मोठे फटाके लावन ताका त्या सायडीन ते घेयना. पूण आतां हो हत्ती कसो वयतलो तर ट्रेन हे आमचे हाडून वनपालान आमच्या वनपाल जो आहा आमचो कंजर्वेटिव्ह ऑफ फॉरेस्ट ताका हांव विनंती करता. आमचे आतां आमदारय गेले आमदारय वनमंत्री आमचे विश्वजीत राणे हांकांय निवेदन दितले. पूण ह्या माध्यमापासून हांव सांगूंक सोदतां की हे जो हत्ती जो आहा तो ट्रेन हे हाडून काम करपी हाडून तांकां त्या योग्य माध्यमातून हत्ती आसता ताका घेवन एक हत्ती येता. आमी पळयता खूब कडेन असो हत्ती वस्तीन गेलो काय ते ट्रेन हत्ती घेवन येता आनी त्या हत्तीन तो ताका घेवन वयता. तसो तो हत्ती हांगासून तेंच्यांनी व्हरचो नाजाल्यार तो हत्ती महाराष्ट्रांतले लोक घेवचे ना आनी परत परत हो हत्ती असो येत रावतलो. आतां आमचे ह्या परिसरांतले 3-4 गांवांतले म्हणजे फकीरपाटो म्हणा धनगरवाडो म्हणा कडशी म्हणा सकराळ म्हणा तशेंच तोरशा हे लोक एकदम भियाल्ले आहा की जर तो लोकवस्ती आतां येवपाची शक्यता आहा. तो जर तसो लोकवस्ती येत तर आमची खूब हानी जावंक शकता एक वेळ. ती जावची न्हू म्हण म्हाजी कळकळेंची विनंती आहा सरकारा कडेन की ताबडतोब हो हायवे कडेन पावल्लो आहा तिच्या वरसून तो केन्नाय प्रवेश करूंक शकता. ताका ह्या विनंतीसून ह्या हेतूसून म्हाजी विनंती करता हांव की ताबडतोब वेळ न दवरता सगळे टेंट हे धाडून तो हत्ती आसा त्या रानात घेवन जावचो